ही एक धाव जिगरीची आहे, ही एक धाव कुठेतरी जे पराभवाचं कारणीभूत ठरलं आणि अगदीच जर आपण पाहिलं तर या एका धावेमुळे जो चाविंद्र संघाला पराभव स्वीकारावा लागलेला आहे, तर निश्चितच येणाऱ्या पुढच्या स्पर्धांकरता आणि येणाऱ्या पुढच्या वेळेकरता निश्चितच त्याचा उल्लेख जरूर होईल. जी चूक घडलेली आहे, चूक घडलेली आहे, ती चुकीला कुठेतरी पुढच्या वेळेमध्ये ती घडणार नाही याकडे निश्चितच लक्ष दिलं जाईल आणि एका धावेने इथून मात्र विजय प्राप्त केलेला आहे. दरम्यान थोड्याच वेळामध्ये आगमन होत आहे सूरज शांताराम मोरे, भिवंडी ग्रामीणचे हॅट्रिक आमदार, भिवंडी ग्रामीणचे कोहिनूर हिरे, सन्माननीय शांतारामजी मोरे साहेबांचे सुपुत्र यांचं थोड्याच वेळामध्ये इथे आगमन होणार आहे. तर आपलं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. सरपंच उपसरपंच चषक 2025 मध्ये भोजन व्यवस्था सुरू झालेली आहे, याची आपण नोंद घ्या. सर्वांनी भोजनाचा आस्वाद घ्यायचा आहे. दरम्यान आगमन होत आहे सन्माननीय सूरज शांताराम मोरे, भिवंडी ग्रामीणचे कोहिनूर हिरे, सन्माननीय शांतारामजी मोरे साहेबांचे सुपुत्र सूरज शांताराम मोरे यांचं आगमन होत आहे. आपलं हार्दिक हार्दिक स्वागत. स्वागतम स्वागतम सुस्वागतम. फटाक्यांच्या आतषबाजीमध्ये मान्यवरांचं आगमन होताना आपण पाहू शकता. मुख्य मंचावरती सन्मान्य पप्पू शेठ त्यांचं समवेत आपण पाहतोय. आणि अगदीच जर आपण पाहिलं तर पुढील वाटचाली करता आणि पुढच्या स्पर्धांकरिता शुभेच्छा असतील. ही चाविंद्र संघाला एक धाव ही आरोग्यासाठी, एक धाव 40+ साठी, एक धाव संघासाठी आणि एक धाव माझ्या गावासाठी. या सर्व काही गोष्टी, सर्व काही रामायण महाभारत हे निश्चितच घडताना आपल्याला पाहायला मिळालं. असू द्या, हरकत नाही. जय पराजय अगदीच जर आपण पाहिलं तर एका नाण्याच्या दोन बाजू आहेत आणि माणूस हा पराभवामधूनच शिकत असतो आणि त्याच गोष्टीचा उल्लेख हा नेहमीच केला जातो. सन्माननीय नगरसेवक रामजी पाटील, रामशंकर पाटील यांना विनंती असेल आपण मंचावरती यावं. आपलं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. वळूया आपण पुढील सामन्याकडे. पहिल्या इनिंगचं धावतं विवरण त्यांच्याच गावातील संघ आहे आणि त्यांचा आवाज आपल्याला जरूर ऐकायला मिळेल. व्हॉइस ऑफ बिनार, मेरी आवाज मेरी पहचान, संदेश वखारे. सामन्याचा सामनावीर पुरस्कार कडे आपण वळतोय आणि नाव आहे सामन्याचा सामनावीर आणि अगदीच नाव आहे माणिक. 6 चेंडू आणि 18 धावांची इनिंग पेश केली मिस्टर माणिक पाटील. 6 चेंडू आणि 18 धावा म्हणजे एक निर्णायक क्षणी या 18 धावांची खेळी त्यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाली. वेल डन, वेल प्लेड. सामन्याचा सामनावीराचा पुरस्कार जातोय माणिक पाटील यांना. आणि अगदीच अनुभवाची शिदोरी आणि अनुभव सिद्धता काय असते ती या खेळाडूंच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाली. सर्व खेळाडूंना आणि प्रेक्षकांना विनंती आहे, भोजन व्यवस्था सुरू झालेली आहे, भोजन केल्याशिवाय कोणी जाऊ नये. सन्मान्य पप्पू शेठ व त्याचप्रमाणे सूरज शांताराम मोरे
या दोन्ही मान्यवरांना आम्ही विनंती करतोय आपण माणिक पाटील यांना मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी देऊन सन्मानित करायचंय व तसेच आणि केतन वारगडे यांना सुद्धा विनंती करतोय आपण पुढे यावं. मॅन ऑफ द मॅचची प्रथमतः आपण ट्रॉफी देणार आहोत. मॅन ऑफ द मॅच चा पुरस्कार दिला जातोय. सामनावीराचा पुरस्कार दिला जात आहे. माणिकजी पाटील आपण पुढे यावं. आपल्यामध्ये उपस्थित आहेत भिवंडी ग्रामीणचे कोहिनूर हिरे सन्मान्य शांतारामजी मोरे साहेबांचे सुपुत्र सूरज शांताराम मोरे यांच्या हस्ते मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी देऊन सन्मानित केलं जात आहे. वेल डन, वेल प्लेड अँड बेस्ट ऑफ लक फॉर द नेक्स्ट मॅच. वळूया आपण स्वागत आणि सन्मानाकडे. भिवंडी ग्रामीण 40+ क्रिकेट मंडळ संघटना माझे अध्यक्ष व त्याचप्रमाणे आपण पाहतोय महाराष्ट्र 40+ चे सन्माननीय अध्यक्ष सन्मान्य पप्पू शेठ आपल्यामध्ये उपस्थित आहेत. त्यांचं स्वागत आणि सन्मान केला जातोय. क्रिकेटवरती नितांत प्रेम आणि त्याचप्रमाणे जर आपण पाहिलं तर क्रिकेट या खेळामध्ये स्वतःला वाहून घेतलेलं व्यक्तिमत्व आपण पाहतोय. सन्मान्य पप्पू शेठ पाटील यांचा स्वागत आणि सन्मान केला जातोय. माईची शॉल त्याचप्रमाणे प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेची गोड आठवण भेट सन्मान चिन्ह देऊन सन्मानित केलं जात आहे. त्याचप्रमाणे आपल्यामध्ये उपस्थित आहेत भिवंडी ग्रामीणचे कोहिनूर हिरे सन्मान्य शांतारामजी मोरे साहेब व तसेच त्यांचे सुपुत्र सूरज शांताराम मोरे यांचं स्वागत आणि सन्मान केला जातोय. लाईव्ह स्क्रीनवरती आपण पाहू शकता सूरज शांताराम मोरे यांचं स्वागत आणि सन्मान केला जातोय. भिवंडी ग्रामीणचे हॅट्रिक आमदार व त्याचप्रमाणे भिवंडी ग्रामीणचे कोहिनूर हिरे शांतारामजी मोरे साहेबांचे सुपुत्र आपण पाहतोय. टाळ्यांचा आवाज आपल्याला पाहायला मिळतोय. याचप्रमाणे आपल्यामध्ये उपस्थित आहेत केतन वारगडे यांचं सुद्धा स्वागत आणि सन्मान केला जाईल. मी केतन वारगडे यांना विनंती करतो आपण सन्मानाचा स्वीकार करावा. अगदीच वेळात वेळ काढून उपस्थिती आपल्याला पाहायला मिळते ती केतन वारगडे यांची. मायेची शॉल पुष्पगुच्छ आणि सन्मान चिन्ह देऊन सन्मानित केलं जात आहे. मिस्टर तनय पाटील आपल्यामध्ये उपस्थित आहेत. त्यांचं सुद्धा स्वागत आणि सन्मान केला जातोय. धावसंख्येत 14 धावा फलकावरती आपण पाहतोय. मायेची शॉल पुष्पगुच्छ आणि सन्मान चिन्ह देऊन सन्मानित केलं जात आहे.
तर वळूया आपण सामन्याकडे. आपल्या समवेत जोडले जातील मेरी आवाज मेरी पहचान संदेश वखारे. थँक्यू व्हेरी मच रोहन पाटील. बोलूया आपण थेट मॅचच्या दिशेने, ज्या ठिकाणी पहिला षटक फेकलं जात आहे. 3 मोठे फटके आणि त्यानंतर विकेट पाहायला मिळाली आहे. अनिल म्हात्रे बाद झाला. नवीन फलंदाज उमेश मैदानाच्या आतमध्ये आलाय. या बलेचा बॉल कट करण्याचा प्रयत्न, बॅट आणि बॉलमध्ये संपर्क नाहीये. अतिशय सुरेख चेंडू. पहिल्या 3 बॉलवर 3 मोठे फटके आणि त्यानंतर मात्र कमबॅक केलंय प्रभाकर भोईर या गोलंदाजाने. स्वर्गीय बालाशेठ प्रतिष्ठान टीमचे कॅप्टन आहेत. अतिशय सुरेख चेंडू त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाला. 1 गडी बाद, धावा धावफलकावर 14 आहेत. पहिल्या षटकाचा खेळ आपण पाहतोय. अजूनही एका बॉलचा खेळ बाकी आहे या षटकातील. या बलेस बॉलला पुढे ठेवला होता, हलक्या त्याने खेळून काढलाय. हनुमान घाटाल इंटवेलच्या आतमध्ये चेंडू उचलतायत. त्या दरम्यान 1 धाव कंप्लीट झाली आहे. फक्त आणि फक्त 1च धाव आणि अशा प्रकारे षटक क्रमांक पहिलं या ठिकाणी कंप्लीट झालंय. पहिल्या षटकाची समाप्ती. धावा धावफलकावर आहेत. 1 गडी बाद, 15 धावा. हे बॅटल देखील तुम्हाला भरपूर चांगलं पाहायला मिळेल, कारण एका बाजूला भिनार संघ, एका बाजूला कोपर संघ. दोन्ही टीम्स भरपूर मजबूत आहेत. चांगली गोलंदाजी, चांगली फलंदाजी या दोन्ही टीम्समध्ये आहे आणि त्या कारणास्तव एक अटीतटीचे मॅच तुम्हाला जरूर या ठिकाणी पाहायला मिळेल. पहिलं षटक प्रभाकर भोईर यांच्या माध्यमातून 15 धावांचं आपल्याला पाहायला मिळालं. पहिल्या 3 बॉलवर अनिल म्हात्रेचा अटॅक आपल्याला पाहायला मिळाला होता. नक्कीच सन्माननीय मान्यवर आमच्यापासून रजा घेताना प्रदीप पप्पूशेठ पाटील साहेब, जे भिवंडी ग्रामीण 40 प्लस क्रिकेट मंडळाचे माजी अध्यक्ष आहेत, सोबतच जाता मात्र ऑल इंडिया 40 प्लसचे विद्यमान अध्यक्ष आहेत. त्यांच्या समवेत शांताराम मोरे साहेबांचे सुपुत्र सूरज जी मोरे. आपण आलात, या स्पर्धेची शोभा वाढवली त्याबद्दल आयोजकांच्या माध्यमातून विशेष आभार आपले. तर पॉवर प्लेचं बंधन संपलं आणि त्यानंतर गोलंदाजीमध्ये पहिलं परिवर्तन. सुधीर भोईर बॉलिंग ट्रॅकवर. लॉंग ऑफ, लॉंग ऑन, काऊ कॉर्नर, डीप मिड विकेट, डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग, शॉर्ट फाईन लेग, शॉर्ट थर्ड मॅन, डीप बॅकवर्ड पॉइंट, डीप एक्स्ट्रा कव्हर. ही क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना आपण पाहतोय. पहिला बॉल अतिशय सुरेख त्या ठिकाणी यष्टीचित गेलंय. फलंदाज उमेशला मैदान सोडवावं लागेल. अजून 1 गडी बाद. नवीन फलंदाज राजेश मैदानाच्या आतमध्ये येतोय. एक विस्फोटक फलंदाज म्हणून ज्याची ख्याती आहे, सातत्याने भरपूर चांगली फलंदाजी आपल्या टीमसाठी करत आलाय. परंतु या मॅच मध्ये पाहूया कशा प्रकारचे योगदान देईल आपल्या टीमला सुधीर भोईर. भरपूर एक्सपिरियन्स या गोलंदाजा मागे. चांगली सुरुवात या षटकाची. पहिला बॉल जो आहे तो भरपूर चांगल्या प्रकारे फेकला होता आणि त्यानंतर यष्ट्यांच्या मागे आपण विलास गुलवीला पाहतोय. यष्टीचित केलं गेलं. फलंदाज उमेशला मैदान सोडावा लागला. तर नवीन फलंदाज राजेश आलाय. इन ॲट 4 नंबर, 4थ्या क्रमांकावरती आपण राजेशला पाहतोय. षटकातील पुढचा बॉल. सुधीर भोईर पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर. या बलेचा बॉल आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. पायचीची अपील जोरदार झाली, मात्र पंच सहमत नाहीयेत. चांगला बॉल त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. अतिशय सुरेख सुरुवात या षटकाची देखील आपण पाहतोय. षटकातील पुढचा बॉल. सुधीर भोईर पुन्हा एकदा या बलेस आपल्या स्टेप मध्ये चुकतोय. रेड बॉल. सुधीर भोईर म्हटलं की टीम भिनारच्या बाजूने एक मोठं नाव. सातत्याने लेदर बॉल क्रिकेट देखील खेळत असतो. त्याचबरोबर आज मात्र नक्कीच आपल्या टीम भिनारसाठी या ठिकाणी उपस्थित झालाय. सोबतच चांगली गोलंदाजी. या वेळेस मात्र बॉल ऑन साईडला, ऑफ साईडला उडवलाय. क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी विलास, माफ करा, विशाल भोईर आहेत. यास त्या दरम्यान 2 धावा कंप्लीट होत आहेत. धावफलक 2 ने पुढे सरकेल. धावा धावफलकावर झाल्या आहेत. 17 धावा धावफलकावर.
षटकातील पुढचा बॉल फुल टॉस आहे ऑन साइडला. फटका तर चांगला आहे. क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी. हनुमान घाटाल यांच्या माध्यमातून भरपूर चांगलं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळालं. 2 धावा कंप्लीट होत आहेत. रनिंग बिटवीन द विकेट देखील भरपूर चांगलं पाहायला मिळालं. यस नक्कीच या ठिकाणावरनं तपासलं जाईल हा चौकार आहे का. तसंही आमचे ऑलराऊंडर्स आहेत त्या ठिकाणी. तरी देखील आपण लाईव्हची मदत घेऊया. आउटफील्ड अंपायर्स आपण आपल्या ऑलराऊंडरची मदत घ्या कारण कव्हर झालेलं नाहीये. सो प्लीज आपण आपल्या ऑलराऊंडरची मदत घ्या आणि त्यानंतर योग्य तो डिसिजन आमच्यापर्यंत पोहोचवा. दोन धावा. षटकातील पुढचा बॉल या बॉलर्स देखील हवं तसं संपर्क नाही आहे. चेंडू स्क्वेअर लेग मधून डीपला जातोय. क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी. हनुमान घाटाल यांचा चांगला थ्रो परंतु विलास गुलवी यष्टीरक्षक चुकी करतोय. थ्रो कलेक्ट करू शकला नाहीये आणि त्या दरम्यान 2 धावा कंप्लीट होत आहेत. धावचीची संधी मात्र गमावली गेली आहे. राजेश एक चांगला खेळाडू आहे आणि त्याला जीवनदान देणं कदाचित टीम विनरला महाग पडेल. ऑन साइडला हा फटका देखील चांगला आहे. क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी. 1 धाव कंप्लीट झाली आहे. पुन्हा एकदा दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. 2 धावा मात्र पुन्हा एकदा कंप्लीट होत आहेत. तर अशा प्रकारे षटक क्रमांक 2 चा खेळ कंप्लीट झालाय. 2 षटकांची समाप्ती. 23 धावा धावफलकावर आहेत. पहिलं षटक 15 धावांचं तर दुसरं षटक 8 धावांचं ज्यामध्ये 1 विकेट देखील आली आहे. षटक क्रमांक 3 बॉलिंग ट्रॅकवर दिनेश भोईर येतोय. पाहूया दिनेश भोईर कशा प्रकारे हे षटक फेकेल. तर पॉइंट रिझन मध्ये आपण हनुमान भोईरला पाहतोय. षटकातील पहिला बॉल. पहिलाच बॉल कट करण्याचा प्रयत्न. फटका तर हा देखील चांगला आहे मात्र क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी. 1 धाव कंप्लीट झाली आहे. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. 2 धावा कंप्लीट होत आहेत. षटकाची सुरुवात. पहिल्या बॉलवर 2 धावा आल्यात. दिनेश पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर. आमच्या कॅमेरा एंड करणं पुढचा बॉल टाकण्यासाठी सज्ज होतोय. समोर आपण रोहित म्हात्रेला पाहतोय. हा देखील एक चांगला खेळाडू आहे. या वेळेस बीट केलाय फलंदाजाला. बॅट आणि बॉल मध्ये संपर्क नाहीये. चेंडूला पुढे ठेवण्याचा प्रयत्न. अगदी वेगवान चेंडू. चांगला बॉल दिनेशच्या माध्यमातून. षटकातील पुढचा बॉल. या वेळेस बाटची कडा. बॉल हवेमध्ये. यष्टीरक्षक जेल खाली. जेलच्या स्वरूपात मोठी विकेट. रोहित म्हात्रे बॅक टू द डगआउट.
नवीन फलंदाज विनायक मैदानाच्या आतमध्ये येतोय. विनायक देखील एक विस्फोटक फलंदाज आहे. मात्र येणाऱ्या फलंदाजांमध्ये संदीप सँडी हे देखील एक मोठं नाव. त्याचबरोबर टीमचे कॅप्टन शेखर. नक्कीच फलंदाजी जी आहे ती भरपूर मोठी आहे टीम कोपरगडे. 25 धावा धावफलकावर आहेत. षटकातील पुढचा बॉल दिनेश पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर. या बलेचा बॉल समोरच्या दिशेने उडवलाय. फटका तर भरपूर चांगला आहे. बॉल सरळ आमच्या कॉमेंट्री बॉक्स मध्ये येतोय. 4 धावांसाठी चौकार. नक्कीच आपण या संघटनेचा विचार केला तर या संघटनेमध्ये भिनार संघ ज्यावेळेस दाखल झाला होता पहिली मॅच कोपर टीम सोबतच खेळले होते. टीमघर या ठिकाणी नक्कीच चाचणी स्पर्धा, त्या चाचणी स्पर्धेमध्ये भिनार संघ टीम कोपर सोबत खेळला होता आणि पहिली मॅच त्यांनी जिंकली देखील होती. एकंदरीत हे बॅटल तुम्हाला चांगलं पाहायला मिळेल. आणि कोपर टीमचा विचार केला तर चालू हंगामामध्ये फॉर्म त्यांचा जो आहे तो भरपूर चांगला पाहायला मिळतोय. खांडपे स्पर्धेमध्ये देखील द्वितीय पारितोषिक पटकावला. अतिशय दमदार खेळ त्या ठिकाणी देखील त्यांचा पाहायला मिळाला होता. या बलेचा बॉल बॅट भरपूर आधी फिरवली होती आणि त्या दरम्यान ओव्हर थ्रो झालाय. सुधीर भोईर यांच्या माध्यमातून ही चुकी आपल्याला पाहायला मिळते. 2 धावा कंप्लीट झाल्या. मोफतच्या 2 धावा टीम कोपरसाठी. धावफलक 2 ने पुढे सरकेल. 31 31 धावा धावफलकावर झाल्या आहेत. षटकातील पुढचा बॉल. या बलेचा बॉल समोरच्या दिशेने उडवलाय. मिस टाइम झालाय. क्षेत्ररक्षक मात्र दूर राहिले आणि त्या दरम्यान 2 धावा कंप्लीट होत आहेत. रनिंग बिटवीन द विकेट चांगलं पाहायला मिळालं. मात्र नक्कीच टीम भिनारमध्ये थोडी कमतरता तालमेलची पाहायला मिळते. कारण मागच्या 3 बॉलचा विचार केला तर कुठेतरी धावा ज्या आहेत त्या अधिक जात आहेत. धावफलक 2 ने पुढे सरकेल. 33 धावा धावफलकावर झाल्या आहेत. डबल 33 धावा धावफलकावर आहेत. 3 षटकांचा खेळ कंप्लीट झालाय. मात्र अजून एक षटक बाकी आहे. शेवटचा अंतिम षटक. हनुमान घाटाल बॉलिंग ट्रॅकवर. षटक क्रमांक शेवटचा अंतिम षटक. 6 बॉलचा खेळ बाकी आहे. हनुमान घाटालच्या हातामध्ये चेंडू आपण पाहतोय. षटकातील पहिला बॉल. पहिलाच बॉल समोरच्या दिशेने उडवलाय. गोरख भोईर झेल खाली. अतिशय सुरेख झेल. फलंदाज बाद राजेश. राजेश बाद झाला. नवीन फलंदाज संदीप मैदानाच्या आतमध्ये येतोय.
शेवटच्या 5 बॉलचा खेळ बाकी आहे. संदीप मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. संदीप हा देखील एक महत्वाचा खेळाडू टीम कोपरसाठी. शेखरचं येणं अजूनही बाकी आहे. अर्थातच फलंदाजी भरपूर चांगली आहे टीम मध्ये, परंतु धावा अजूनही समाधानकारक बनल्या नाही आहेत. कारण या ठिकाणी नक्कीच तुम्हाला एक चांगली धावसंख्या उभं करणं गरजेचं आहे. समोर भिनार संघ आहे. अर्थातच तुम्हाला धावांची आवश्यकता जरूर आहे. षटकातील पुढचा बॉल, लो फुटटॉस बॉल समोरच्या दिशेने हलक्या हाताने उडवलाय. एक धाव कंप्लीट झाली आहे. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. 2 धावा कंप्लीट होत आहेत. 35 धावा धावफलकावर झाल्या आहेत. हनुमान घाटालच्या माध्यमातून चांगली सुरुवात षटकाची. पहिल्या बॉलवर विकेट आली होती, त्यानंतर मात्र या 2 धावा कंप्लीट झाल्यात. षटकातील पुढचा बॉल, या बॉलर्स देखील ऑफ ड्राईव्ह आपण पाहतोय. लॉंग ऑफला गोरख भोईर आपण पाहतोय. चांगलं क्षेत्ररक्षण, रॉंग एंड थ्रो. पुन्हा एकदा 2 धावा कंप्लीट होत आहेत. (37) 37 धावा धावफलकावर आहेत. मात्र अजूनही 3 बॉलचा खेळ बाकी आहे. हनुमान पुन्हा एकदा. षटकातील पुढचा बॉल, या वेळेस ऑन साइडला प्रहार झालाय. बॉल जातोय 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 आणि गेलाय सीमारेषा पार. 6 धावा. षटकार. नक्कीच मी संदीप सांडी बद्दल चर्चा करत होतो, ते का हे आपण पाहू शकता. टोकलाय त्याने त्याच्या बाट मधून हा षटकार. 6 ने धावफलक पुढे सरकलाय. 43 धावा. आता मात्र एक चांगलं टोटल धावफलकावर आपण पाहतोय. एक असा टोटल ज्या टोटल पासून नक्कीच फाईट करेल टीम कोपर. मात्र अजूनही 2 बॉलचा खेळ बाकी आहे. षटकातील पुढचा बॉल, हनुमान पुन्हा एकदा. या वेळेस मात्र बीट केलंय फलंदाजाला. बॅट आणि बॉल मध्ये संपर्क नाहीये. चेंडू पडल्यानंतर खाली राहतोय. एक चांगला बॉल. षटकार लागल्यानंतर मात्र कमबॅक हनुमान घाटालचं आपल्याला पाहायला मिळतंय. शेवटचा बॉल अजूनही बाकी आहे या षटकातील, आणि त्यानंतर समजेल की स्वर्गीय बालाशेठ प्रतिष्ठान भिनार टीम समोर किती धावांचे लक्ष असेल. हनुमान घाटाल आमच्या कॅमेरा एंडकडनं षटकातील शेवटचा बॉल. या बॉलर्स देखील बॅट आधीच फिरवली गेली. बीट केलंय फलंदाजाला. षटकार जरूर आला आणि त्यानंतर मात्र सलगचे 2 चेंडू निर्धाव फेकले आहेत त्या ठिकाणी हनुमान घाटालच्या माध्यमातून. षटक कंप्लीट. 4 षटकांचा खेळ कंप्लीट झालाय. 4 षटकांची समाप्ती. धावा धावफलकावर झाल्या आहेत 43. 43 धावा आहेत. 44 धावांचे लक्ष या ठिकाणी उभं केलंय श्री वेताल कोपर टीमने स्वर्गीय बालाशेठ प्रतिष्ठान भिनार या टीम समोर. आणि या धावांचा बाटला कशा प्रकारे केला जाईल आपण ऐकूया. द व्हॉइस ऑफ झेडके भिवंडी रोहन पाटील यांच्या आवाजामध्ये. नेक्स्ट मॅच टॉस साठी या एजी स्पोर्ट निंबावली विपक्ष जय भोलेनाथ सरवली बाडा.
धन्यवाद संदेश वखारे. मेरी आवाज मेरी पहचान. आणि अगदीच जर आपण पाहिलं तर श्री वेताळ कोपर संघ मैदानाच्या आतमध्ये बंद बंद पावलांनी मार्गस्थ होतोय. आणि अगदीच जर आपण पाहिलं तर कोपर संघाला आता मात्र रोखण्याकरता जे लक्ष्य आहे ते 44 धावांचं. आणि स्वर्गीय बाळाशेठ प्रतिष्ठान भिनार या संघासमोर सुद्धा देखील या स्पर्धेमध्ये आपलं आव्हान जिवंत ठेवायचं असेल तर निश्चितच जे 44 धावांचं लक्ष्य पार करणं हे तितकंच महत्त्वाचं आहे. आणि अगदीच जर आपण पाहिलं तर प्रति षटकागणिक एकंदर 11 धावांची सरासरी राखणं हे तितकंच बंधनकारक असेल. दुपारचं सत्र आहे. दुपारच्या सत्रामध्ये उपस्थित सर्व मान्यवर पाहुण्यांचं, प्रेक्षकांचं, क्रीडा रसिकांचं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. सरपंच उपसरपंच चषक 2025 मध्ये डिंबवली संघाचे संघनायक दाखल होत आहेत. त्यांचं हार्दिक स्वागत आहे. सरपंच उपसरपंच चषक 2025 मध्ये सीतारामजी गुळवी यांचं आगमन होतं. आपलं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. आणि त्यांच्या विपक्षात लढत देण्याकरता आपल्याला संघ पाहायला मिळेल. जय भोलेनाथ सरवलीपाडा. दोन्ही टीमचे कॅप्टन आपण उपस्थित झाले असाल. जय भोलेनाथ सरवलीपाडा संघाचे संघनायक आपण उपस्थित झाले असाल. नाणेफेकी करता आपण त्वरित यायचं आहे विना विलंब. तर फलंदाज सुधीर भोईर यांना आपण पाहू शकता. आणि त्यांच्या समवेत मूर्ती लहान पण कीर्ती महान निश्चितच पाहायला मिळते. गोरखनाथ भोईर अशी ही जोडी खेळपट्टीवरती मार्गस्थ झालेली आहे. आव्हान आहे ते 44 धावांचं. आणि सुरुवातीच्या सत्रामध्ये जर आपण विचार केला, सुरुवात चांगली झाली तर शेवटही गोड होतो. आणि अगदी त्याचं प्रात्यक्षिक उदाहरण मागील 2 सामन्यामध्ये आपल्याला पाहायला मिळालं. वीर तानाजी दापोडे या संघाने आगेकूच केलेली आहे. सदर सुरू असलेल्या सामन्यांचा जर आपण विचार केला तर अगदीच श्री वेताळ कोपर, त्याचप्रमाणे जर आपण पाहिलं स्वर्गीय बाळाशेठ प्रतिष्ठान भिनार, जय भोलेनाथ सरवलीपाडा आणि त्याचप्रमाणे एजी स्पोर्ट निंबवली या 4 संघामधून कोणता एक संघ आगेकूच करेल याकडे मात्र सर्वांचं लक्ष आहे. पंच सुरेश घरत सरांचा अधिकृत इशारा. सामन्याला सुरुवात. गेम ऑन. 44 या लक्ष्याचा पाठलाग करायचा आहे स्वर्गीय बाळाशेठ प्रतिष्ठान भिनार या संघाला. पहिला चेंडू फटका बसलाय. यष्टीरक्षक संदीप पाटील आपण पाहतोय. रोहित यांना आपण पाहतोय यष्टीरक्षणाच्या भूमिकेमध्ये. आणि एक चांगला झेल इथून मात्र पकडला गेलाय. अगदीच जर आपण पाहिलं तर बॅटच्या वरची कडा लागून इथून मात्र चेंडू हवेत होता आणि क्षेत्ररक्षकाने त्या संधीचं मात्र सोनं केलं. एक चांगली कामगिरी इथून मात्र पाहायला मिळते. नवीन फलंदाज हरीश भोईर खेळपट्टीवरती दाखल होईल. गोलंदाज अनिल यांच्या माध्यमातून पहिलं षटक आपण पाहिलं. आणि जर आपण विचार केला तर पहिल्या चेंडूवरती एक चांगली विकेट इथून मात्र मिळालेली आहे. आणि या विकेटंती जर आपण विचार केला तर सुरुवात होणं जिथून बंधनकारक होतं तिथून मात्र त्या सुरुवातीलाच कुठेतरी लगाम लावला गेला. आणि सुधीर भोईर यांचा जर विचार केला तर निराश पावलांनी डगआउटकडे पोहोचताना आपण त्यांना पाहतोय. कारण की संघाकरता योगदान खूप महत्त्वाचं असतं. आणि सुरुवातीचं षटक, प्रारंभिक षटक जे पॉवर प्लेचं आपण पाहतोय, या षटकामध्ये जास्तीत जास्त धावा जमवण्याची संधी असते फलंदाजांना. पण त्या संधीचं मात्र काही सोनं झालं नाही. सुधीर भोईर यांच्या माध्यमातून बॅटिंग स्थानवरती आपण पाहतोय फलंदाज हरीश भोईर याला. या पुढचा चेंडू निघून चाललाय. चेंडू फाईन लेग क्षेत्रामध्ये.
चांगलं क्षेत्ररक्षण, चेंडूची फेकी केली जाईल तत्पूर्वी एकच धाव आपण पाहतोय. श्री गणेशा होईल स्वर्गीय बाळाशेठ प्रतिष्ठान भिनार या संघाचा. आणि इथून मात्र जर आपण पाहिलं तर एक ही धावसंख्या फलकावरती आपण पाहतोय. 11 धावांची सरासरी राखणं बंधनकारक आहे आणि जे बंधन आहे कुठेतरी दबाव असेल तो दबाव झुगारून फलंदाजी करावी लागेल. यावेळेस मात्र गुड पीस ऑफ बॉलिंग, चांगली गोलंदाजी हाताळली जाते गोलंदाज अनिल यांच्या माध्यमातून. आणि अगदीच जर आपण विचार केला तर निर्धाव चेंडूची हाताळणी आपण पाहतोय. सुरेख गोलंदाजी, शॉर्ट रनअपने गोलंदाजी. यावेळेस मात्र लॉब केलंय चेंडूला, इन वॅकंट एरिया मधून चेंडू निघून चाललाय स्क्वेअर लेग सीमारेषा पार. देखना चौकार, सुरेख चौकार. या चौकाराच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचलोय 5 या अंकावरती. असं वाटत होतं संदीप पाटील या चेंडूचा पाठलाग करतील, पण मात्र चेंडू खूप दूर होता आणि चेंडू अखेर सीमारेषा पार निघून गेलाय. तो 4 धावांकरिता 5 या अंकावरती धावफलक जरूर जाऊन पोहोचलाय. त्यानंतर जर आपण विचार जर केला तर उर्वरित 2 चेंडूचा खेळ शिल्लक आहे आणि 10 पेक्षा अधिक धावा जर आल्या तर मात्र पुढच्या षटकामध्ये काहीसं आव्हान कुठेतरी कमी होईल. यावेळेस मात्र फॉलोथ्रू मध्ये चेंडूला अडवण्याचा प्रयत्न, पण अगदीच जर आपण पाहिलं तर धाव मात्र घेण्यास मज्जाव केलाय गोरखनाथ भोईर यांनी. आणि अगदीच जर आपण पाहिलं तर निर्धाव चेंडूची हाताळणी आपल्याला पाहायला मिळते. विचार विनिमय इथून मात्र केला जाईल. आतापर्यंत जर आपण विचार केला तर 5 चेंडूंचा खेळ समाप्त झालेला आहे. गोलंदाज तयार अनिल बॉलिंग ट्रॅक वरती, शॉर्ट रनअपने गोलंदाजी करताना. यावेळेस मात्र फटका फसलाय, काही वेळ चेंडू हवेत. गोलंदाज स्वतः इथून मात्र चेंडूचा पाठलाग करतोय, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आहे, पण फलंदाजाला माघारी परतावं लागेल. विकेट सॅक्रिफाईस 40+ क्रिकेटमध्ये आपण वारंवार त्याने पाहतो, कारण की त्याचं प्रमुख जे कारण आहे जे येणारी फलंदाजी आणि येणारे फलंदाज यांना संधी देणं खूप बंधनकारक आहे. कारण की आपल्या समोर आव्हान 40+ आहे. 40+ क्रिकेट जरूर आपण पाहतोय, पण 6 चेंडू गणिक जे आव्हान, जे सातत्य आपल्याला राखायचं आहे ते 11 धावांचं. आणि हे आव्हान राखण्याकरता नवीन फलंदाज विशाल भोईर खेळपट्टीवरती आपल्याला पाहायला मिळेल. सुरुवात चांगली झाली तर शेवटही चांगला होतो. आणि अगदीच जर आपण पाहिलं तर दुसऱ्या षटकाच्या खेळाला प्रारंभ होईल. गोलंदाज अरविंद याच्या माध्यमातून दुसरं षटक हाताळलं जाईल. गोलंदाज नेहमी जेव्हा जेव्हा गोलंदाजी करण्यास येतो थोडासा सराव जरूर त्याच्या माध्यमातून पाहायला मिळतो. पण अगदी तुम्ही संध्याकाळच्या सत्रामध्ये आपल्या संघाच्या माध्यमातून जो सराव करता तो इन प्रॅक्टिकल सामन्यामध्ये सुद्धा तितकाच महत्वाचा आहे. लेजंड क्रिकेट आणि या लेजंड क्रिकेटमध्ये संपन्न होत असलेली स्पर्धा सरपंच उपसरपंच चषक 2025 ही आपल्या भेटी करता आलेली आहे. यावेळेस मात्र जर आपण पाहिलं तर चेंडूला भिरकावून देण्याचा प्रयत्न होता फाईन लेग क्षेत्रामध्ये, शफल क्रॉस होऊन, पण बॅट आणि बॉलचा योग्य संपर्क नाहीये, निघून गेला चेंडू यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. यष्टीरक्षक रोहित यांना आपण पाहतोय. यावेळेस मात्र फटका तर चांगला आहे, अंतर गाठता आलेलं नाहीये आणि संदीप याच्या माध्यमातून मात्र कोणत्याही प्रकारची चूक होणार नाही. अगदीच सावध पद्धतीने झेल पकडला गेलाय. विकेटचं पतन होईल, फलंदाज बाद. नवीन फलंदाज दिनेश भोईर फलंदाजी करण्याकरता खेळपट्टीवरती मार्गस्थ होतील. त्याचप्रमाणे जर आपण विचार केला तर आता मात्र जर एक आव्हान पाहिलं तर एकच गोष्ट आपल्याला पाहायला मिळते, ती म्हणजे मरता क्या न करता
दिनेश भोईर यांना खेळपट्टीवरती यावंच लागलं, कारण की संघ जर आपण पाहिलं तर 6 या धावसंख्येवरती 3 फलंदाज बाद झालेत आणि 6 या धावसंख्येच्या पुढची वाटचाल होणं हे खूप बंधनकारक आहे, कारण की 44 या लक्ष्याचा पाठलाग करायचा आहे आणि या लक्ष्याचा पाठलाग करताना आता मात्र जर आपण विचार केला तर आव्हानात्मक स्थिती आहे ती म्हणजे 16 चेंडू आणि जिंकण्याकरता 38 धावांचं लक्ष्य मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. यावेळेस मात्र शफल क्रॉस होऊन चेंडूला लॉफ्ट करण्याचा प्रयत्न होता, पण बॅट आणि बॉलचा योग्य संपर्क झाला नाही, अन्यथा चेंडू ठीक मिड विकेट आणि स्क्वेअर लेगच्या झोनमध्ये आपल्याला पाहायला मिळाला असता. निर्धाव चेंडूची सांगता, धावसंख्या स्थिरावली फलकावरती 6 या अंकावर. यावेळेस मात्र मोहर उमटते ती 6 धावांची. षटकार अनुभवाची सिद्ध करून दाखवावीच लागेल फलंदाज दिनेश भोईर यांना, कारण की समोर जर आपण आव्हान पाहिलं 38 धावांचं आहे, षटकार ठोकला गेलाय, 32 धावांचं अजूनही आव्हान आहे. यावेळेस मात्र स्विचिटचा फटका, निघून चालला चेंडू सीमा पार, देखना चौकार, सुरेख चौकार. कुठेतरी धावसंख्येला लगाम लागला होता, तिथून मात्र धावसंख्येला उसंत उसळी मिळताना आपल्याला पाहायला मिळते. तब्बल या 2 चेंडूवरती गोलंदाज अरविंद यांनी 10 धावा खर्च केल्यात आणि याच मैदानावरचा जर इतिहासाची पानं जर आपण जी चाळून पाहिली तर अगदीच मनोज गुळवी यांच्या बॅटमधनं 6 चेंडू आणि 6 चौकाराचा विक्रम याच मैदानावरचा आहे. गोलंदाज तयार, धावसंख्या 16 आपण पाहतोय. यावेळेस मात्र पॅडल स्वीप केलं गेलंय, निघून चाललाय चेंडू शॉर्ट फाईन लेग क्षेत्रामध्ये. एकच धाव, एक चांगली सुरेख गेम प्लॅनिंग आपल्याला पाहायला मिळते. एका धावेच्या मदतीनं 17 या अंकावरती धावफलक जाऊन पोहोचले. गोलंदाज अनिल आणि अरविंद या दोन्ही गोलंदाजाचं कौतुक करावं तितकं थोडं आहे, कारण की जमेची बाजू जर आपण पाहिली तर एकही अवांतर चेंडू हाताळलेला नाहीये. 6 पैकी 6 चेंडू आहेत ते अतिशय दक्ष पद्धतीने त्याची हाताळणी केली आहे आणि स्ट्राईक आपल्याकडे पुन्हा एकदा कायम ठेवलेली आहे. फलंदाज दिनेश भोईर याने आतापर्यंत 4 चेंडूंचा सामना केलाय आणि 11 धावा जोडण्यामध्ये यश मिळालंय. 17 धावा फलकावरती आपण पाहतोय. 3 बाद 17 अशी नाजूक स्थितीमध्ये आहे स्वर्गीय बाळाशेठ प्रतिष्ठान भिनार या संघाला आपण पाहतोय. आणि अगदीच जर आपण पाहिलं ओमसाई पिसे या संघाने प्रेक्षकांनी मैदान सोडून कुठेही जाऊ नये याकरता दुपारच्या भोजनाची सुद्धा व्यवस्था केलेली आहे आणि अगदीच भरपूर असे प्रेक्षक या सामन्याचा तसेच भोजनाचा आस्वाद घेत आहेत, कारण की अन्नदान हे श्रेष्ठदान म्हणून ओळखलं गेलंय आणि तीच ओळख ही पिसे संघाने मात्र कायम ठेवली. गोलंदाज तयार, बॉलिंग ट्रॅकवरती राजेश याला आणलं गेलंय. धावसंख्या 17 धावा फलकावरती आपण पाहतोय. यावेळेस मात्र लॉब केलं गेलंय, निघून जाईल चेंडू सीमा रेषा पार, झन्नाटेदार षटकार. षटकाराच्या मदतीनं 23 या अंकावरती धावफलक जाऊन पोहोचलंय आणि आता मात्र म्हणावं लागेल जोपर्यंत दिनेश भोईर खेळपट्टीवरती आहे तोपर्यंत धोक्याची घंटा असेल श्री वेताळ कोपर या संघाकरता. संदीप पाटील, मिस्टर सँडी थोडेसे निश्चितच त्याच्या चेहऱ्यावरती थोडासा प्रश्नचिन्ह पाहायला मिळते, कारण की धावा कुठेतरी रोखल्या जाणं हे बंधनकारक आहे, ही गोष्ट महत्वाची आहे, पण धावांचा ओघ काहीसा वाढता पाहायला मिळतोय फलंदाज दिनेश भोईर यांच्या बॅटमधनं आणि चेंडू मात्र कुठेतरी हरवलाय. त्याची शोध मोहीम मैदानाच्या बाहेर सुरू आहे. तत्पूर्वी जुना चेंडूची पूर्तता मैदानाच्या आतमध्ये केली जाते आणि धावसंख्या 23 धावा आपल्याला फलकावरती पाहायला मिळत आहेत.
एकवीस धावांची अजूनही आवश्यकता आहे. गोलंदाज तयार, बॉलिंग ट्रॅक वरती. गोलंदाज राजेश शॉर्ट रनअपने गोलंदाजी करतोय. यावेळेस मात्र फोर्स केलंय, निघून जाईल चेंडू सीमारेषा पार. देखणा चौकार, वीरेंद्र सेवाग यांची आठवण करून देणारा फटका. या चौकाराच्या मदतीने 27 या अंकावरती धावफलक जाऊन पोहोचलंय. एक चांगला खेळ मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय आणि अगदीच जर आपण पाहिलं तर दिनेश भोईर यांनी जी आतापर्यंत फलंदाजी केलेली आहे त्यामध्ये एक चांगली फलंदाजी पाहायला मिळते. 0, 6, 4, 1 आणि 6, 4. म्हणजेच या चेंडूवरती काय घडेल, जर एकेरी धाव आली तर पुन्हा एकदा पुनरावृत्ती घडू शकते. पण गोलंदाज राजेश यांच्यासमोर आता मात्र आव्हान आहे ते दिनेश भोईर या नावाचं वादळ रोखण्याचं. धावसंख्या जाऊन पोहोचले फलकावरती 27 या अंकावरती. जिंकण्याकरता अजूनही 17 धावांची आवश्यकता आहे. यावेळेस मात्र नशिबाची साथ. यष्टीरक्षकाकडून चूक जरूर झालेली आहे पण एक धाव जरूर मिळते. एका धावेच्या मदतीने धावफलक पुढे सरकेल. धावसंख्या जाऊन पोहोचतीये फलकावरती आपण पाहतोय 28 या अंकावरती. एक धाव जोडली जाते. फलंदाज दिनेश भोईर यांच्या माध्यमातून पुन्हा एकदा एक कानमंत्र दिला गेलाय आणि पुन्हा एकदा तीच घटना आपण पाहतोय. 6, 4, 1 आणि 6, 4, 1. धावसंख्या आहे फलकावरती 28 या अंकावरती. यावेळेस मात्र चेंडूला लॉफ्ट जरूर केलंय पण झेल सुटलाय. फलंदाज विशाल भोईर याला जीवनदान पुन्हा एकदा पाहायला मिळेल. तत्पूर्वी जर आपण पाहिलं तर 30 या अंकावरती धावफलक जाऊन पोहोचलंय. 14 धावांची अजूनही आवश्यकता आहे. सामना समीप आलाय. स्वर्गीय बाळाशेठ प्रतिष्ठान भिनार या संघाकरता 8 चेंडू आणि 14 धावांची आवश्यकता. यावेळेस मात्र अखेरच्या क्षणी लेट कटचा अंदाज. निघून चाललाय चेंडू गली रिजन मधून. थर्डमॅन क्षेत्रामध्ये दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि सुरेखरित्या 2 धावा पूर्ण केल्यात. 2 धावांच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचतोय आपण पाहतोय 32 या अंकावरती. जिंकण्याकरता पुन्हा एकदा आजच्या दिवसामध्ये दुसऱ्यांदा समीकरण आलंय 7-12 असं. 7 चेंडू आणि 12 धावांची आवश्यकता. यावेळेस मात्र फटका तर चांगला आहे पण उंची जास्त आहे. अंतर गाठता आलेलं नाहीये फलंदाज विशाल भोईर याला. आणि संदीप यांनी मात्र कोणत्याही प्रकारची चूक केली नाही. अगदी धावत पळत जीवाच्या आकांताने इथून मात्र चेंडूला आपल्या हातामध्ये सामावून घेतलं आणि विशाल भोईर याला डगआउटच्या आश्रयाला पाठवलं. विशाल भोईर यांनी चांगली फलंदाजी करताना जर आपण पाहिलं 3 चेंडूंचा सामना केला आणि अगदीच जर आपण पाहिलं तर योगदान दिलंय ते 4 धावांचं. आणि स्ट्राईक आपल्याकडे जर आपण पाहिलं तर 6 चेंडूंच्या खेळानंतर स्ट्राईक वरती दिनेश भोईर आपल्याला जरूर पाहायला मिळतील आणि समीकरण आहे ते 6 चेंडू आणि 12 धावांचं. याच्या दिवसामध्ये दुसऱ्यांदा समीकरण पाहायला मिळतंय 6 चेंडू आणि 12 धावा. सामन्याचं चित्र निश्चितच या 6 चेंडूंवरती स्पष्ट होईल. यापुढील होणारा सामना जय भोलेनाथ सरवली पाडा आणि त्यांच्या विपक्षामध्ये निंबवली संघ 2 हात करताना आपल्याला पाहायला मिळेल. महत्वपूर्ण मॅच आहे. तर तिसऱ्या पंचांची मागणी करण्यात आलेली आहे. पंच मैदानाच्या आतमध्ये मार्गस्थ होताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. तिसऱ्या पंचांच्या भूमिकेमध्ये सुरेश घरत सर आणि मुख्य पंचांच्या भूमिकेमध्ये लारा सर आपण पाहतोय. सहा चेंडू आणि 12 धावांची आवश्यकता. व्हॉट अ मॅच. आज सकाळच्या सत्रापासून जर आपण पाहिलं तर सामने अतिशय क्लोज फोटो फिनिश पद्धतीने आपल्याला पाहायला मिळत आहेत. गोलंदाज तयार, बॉलिंग ट्रॅक वरती मनोहर यांना आणलं गेलंय.
यावेळेस मात्र फटका तर चांगला आहे, क्षेत्ररक्षक आहे आणि इथून मात्र जर आपण पाहिलं तर झेल पकडला गेलाय. वड कॅच, मोठा मासा गळाला लागलाय आणि अगदीच जर आपण पाहिलं तर फलंदाज बाद होताना आपल्याला पाहायला मिळेल. दिनेश भोईर बॅक टू दी डगआउट. 22 धावांची खेळी केली एकूण एकंदर 8 चेंडूंमध्ये. आणि अगदीच जर आपण पाहिलं तर एखाद्या मोबाईलचा VIP नंबर हा पाहतोय की काय, अशी आकडेमोड इथून मात्र दिनेश भोईर यांच्या खात्यामध्ये आपल्याला पाहायला मिळते. चांगला खेळ केलाय दिनेश भोईर यांनी. 8 चेंडूंचा सामना करत 22 धावांचं योगदान दिलंय, म्हणजेच त्यांनी आपलं काम चोखरित्या बजावलंय. पण आता मात्र आवश्यकता आहे 5 चेंडू आणि 12 धावांची आवश्यकता. हनुमान घाटाळ नवीन फलंदाज बॅटिंग स्टान्सवरती आपल्याला पाहायला मिळेल. आणि अगदीच महत्त्वपूर्ण गोष्ट म्हणजे काय तर 12 धावांची अत्यावश्यकता, 12 धावांचं आव्हान. गोलंदाज बॉलिंग ट्रॅक वरती आपण पाहतोय मनोहर यांना गोलंदाजी करताना लेफ्ट आर्म ओव्हर दी विकेटचा मारा आपल्याला पाहायला मिळेल. यावेळेस मात्र पुढे सरसावत ड्राईव्ह केले चेंडूला आणि अगदीच जर आपण पाहिलं तर नशिबाची साथ आणि चेंडूला अडवलं गेलंय. शेवटच्या क्षणापर्यंत प्रयत्न आणि अखेर चेंडू फेकण्याकरता दाखवलेला संघर्ष आणि धावा मिळत आहेत एकूण एकंदर 3. एक धाव जरूर वाचवली. 35 या अंकावरती धावफलक जाऊन पोहोचलंय. 4 चेंडू आणि 9 धावांची आवश्यकता. व्हॉट अ मॅच. क्लोज फोटो फिनिश कडे सामना जरूर वाटचाल करतोय. प्रयत्न विजयाकरता सुद्धा प्रयत्न आहेत. यावेळेस मात्र फुलरलेनचा चेंडू ड्राईव्ह केला चेंडूला फाईन लेग क्षेत्रामध्ये. एकच धाव, एक पेक्षा अधिक मात्र काही नाही. एका धावेच्या मदतीनं 36 या अंकावरती धावफलक जाऊन पोहोचलंय. 3 चेंडू आणि आता मात्र 8 धावांची अत्यावश्यकता. व्हॉट अ मॅच. चेंडू गणित जर आपण पाहिलं तर धावा जमवणं महत्वाचं असेल. पुढे सरसावत स्विंग आणि मिस पाहायला मिळेल. यष्टीरक्षक रोहित याने चांगली कामगिरी केली. यष्ट्यांच्या मागे चांगली भूमिका बजावली. 2 चेंडू आणि 8 धावांची गरज. चौकार लगावावेच लागतील. 1 षटकार आणि 1 दुहेरी धाव असं समीकरण आता मात्र फलंदाजासमोर आहे. यावेळेस मात्र चेंडूला सोडून दिलंय. इट्स व्हाईट बॉल. 2 चेंडू आणि 7 धावांची गरज. पुन्हा एकदा तेच समीकरण आजच्या दिवसामध्ये दुसऱ्यांदा आपण पाहतोय. 2 चेंडू आणि 7 धावा. व्हॉट अ मॅच. गोलंदाज तयार बॉलिंग ट्रॅक वरती सज्ज होईल गोलंदाज मनोहर. पुढे सरसावत ड्राईव्ह केले चेंडूला आणि इथून मात्र जर आपण पाहिलं तर 1 धाव जोडली जाईल. 1 चेंडू आणि जिंकण्याकरता 6 धावांची गरज. गोल्डन षटकार लगावला जाईल का फलंदाज हनुमान भोईर याच्या माध्यमातून. सर्व प्रेक्षकांच्या नजरा या सामन्याकडे आहेत. पण प्रमुख गोष्ट कोणती ती म्हणजे गोलंदाजाने महत्वपूर्ण पद्धतीने ही चेंडूची हाताळणी करणं हे मात्र गोलंदाजाकरता एक खूप मोठं आव्हान आहे. मागच्या सामन्यामध्ये जर आपण पाहिलं तर 1 चेंडू आणि 7 धावांची आवश्यकता असताना इथून मात्र विजय मिळवला होता वीर तानाजी दापोडे या संघाने. पण आता मात्र सामन्याची स्थिती आहे 1 चेंडू 6 धावांची गरज. क्लोज फोटो फिनिश पुन्हा एकदा. संदीप पाटील दक्ष पद्धतीने क्षेत्ररक्षण सजवतायत. या सामन्याचं महत्व दोन्ही संघांना माहिती आहे. या स्पर्धेमध्ये टिकून राहायचं असेल तर या 1 चेंडूवरती ज्या काही नाट्यमय घटना किंवा घडतील किंवा काही इतर घटना घडतील त्या निश्चितच सामोरं जाण्याकरता श्री विताळ कोपर संघ निश्चितच सज्ज आहे.
बिरेडी बी फास्ट, चला प्लीज घाई करायची आहे. एक चेंडू 6 धावांची गरज. गोलंदाज मनोहर तयार. आव्हान आहे, आव्हान आहे, संघर्ष आहे आणि इथून मात्र वाईटची हाताळणी. मॅच मध्ये ट्विस्ट, सामन्यामध्ये रोमांचकता. एक चेंडू 5 धावांची गरज. 7व्या चेंडू पर्यंत षटक लांबवलं गेलेलं आहे. गोलंदाज तयार, बॉलिंग मार्क वरती. निर्णायक चेंडूकडे वाटचाल. इथून मात्र एकच म्हणावं लागेल, दैव देत आणि कर्म नेत, पर्याय नाही. आणि अशा रीतीने श्री वेताळ कोपर संघ या सामन्यामध्ये 4 धावांनी विजय प्राप्त केलेला आहे. आणि आता मात्र जर आपण पाहिलं तर मॅन ऑफ द मॅच कडे आपण वळणार आहोत. वळूया आपण मॅन ऑफ दी मॅच कडे. सामन्यातला सामनावीर जर आपण पाहिलं तर